नमस्कार, रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उत्तराखंड हरिद्वारचा हा व्हिडिओ आहे। एक बाईक रायडर आहे, महिला आहे। महिलांचा बोलतात ना सन्मान करायला हवा, त्याच्यापेक्षा मी जास्त का बोलतो, उत्तराखंड हरिद्वार म्हणजे सगळे आपली देवभूमी बोलतात, तिथे असे प्रकार चालतात। पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू। इस रोड पे गाड़ी चल रही है, मेरे को फीमेल राइडर देख के मेरे साथ बदतमीजी कर रहे थे। ये देखिए इस तरीके की हरकत कर रहे हैं। आप इनका प्लीज चालान काटिए। कत्तई गाड़ी से बाहर ही आ गए। गर्मी लगी है शायद इन लोगों को ज्यादा। मतलब बंदे की हरकतें देखो ऑन कैमरा, क्या ही बोले, अब इनसे हम कुछ बोल भी नहीं सकते। नाइस। देख लो भाई, ये साले यूपी के बदमाश यहाँ पे उत्तराखंड में आके बकचोदी काट रहे हैं। वही इनका गाड़ी का नंबर ले लेते हैं। ये है इनका गाड़ी का नंबर, और इनकी हरकतें तो थोड़ी बहुत रिकॉर्ड हो ही चुकी है। चुम्मा चाटी निकल रही है भाई की बहुत ज्यादा। महिला रायडरला बघून ना मी मागे पण व्हिडिओ टाकला होता, काचेवर बसून प्रवास करतात। इथे तर यांनी कपडेच काढलेत, आणि ज्या प्रकारे तो असा इशारे करतोय, म्हणजे महिला आहे, म्हणजे काय बोलायचं। ते एक देवस्थान, तो भाग पूर्ण देवस्थानाचा हरिद्वार म्हणल्यानंतर तिथे यांची अशी विपरीत बुद्धी, म्हणजे लाज शरम सगळी सोडली आहे। पण गाडीमध्ये जे दुसरे आहेत ते पण काय, मला कळत नाही की एखादा वेळा असू शकतो असं काय करायला, पण दुसऱ्यांनी तरी कमीत कमी सांगायला पाहिजे हे करतो, हे चुकीचं आहे। पण हे जे परिणाम काय होतात माहित आहे का, या व्हिडिओमध्ये शेवटला तुम्हाला ते बघायला मिळेल। कारण मी कायम सांगतो, आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, लगेच सगळ्या गोष्टींना शूट होतात। जर ह्या गोष्टीचे तुम्हाला परिणाम माहिती नसतं ना, तर ह्या गोष्टी कळालेच नसत्या। पण परिणाम लय भयानक झालेला आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही। प्रशासनाला तर मी सरळ सांगतो, असे प्रकार जर हे असे भेटले ना, यांना तर तुम्ही पकडले बरोबर, हे सोशल मीडियावर तर आलेच ते, पण यांना नुसतं पकडून याच्यावर दंड करू नका, यांना फक्त चांगले फटके द्यायचे। पाठची साईड आहे ना, यांना चांगली सुजवायची, जेणेकरून यांना बसता नाही आलं पाहिजे। ये साले यूपी के बदमाश, तरच यांना समज मिळेल, तर हे असे बुरटे ना, यांचं कायम असंच काम चालू राहणार। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा।